मित्रांनो, आपण सातत्यानं सिडको संदर्भात किंवा म्हाडा संदर्भातील अपडेट्स पाहत असतो आणि अनेक आपले व्ह्यूअर्स कमेंट्स करतात की सर आम्हाला अमुक अमुक ठिकाणचा प्रोजेक्ट बघायचा आहे किंवा अमुक अमुक ठिकाणच्या प्रोजेक्टचे काय सध्या कंडिशन आहे किंवा काय स्टेटस आहे या संदर्भात माहिती द्या. तर सगळ्यात जास्त प्रश्न आमच्याकडे येतात मित्रांनो, ते म्हणजे सिडकोच्या मास हाऊसिंग संदर्भात. म्हणजे जे सिडकोची जे मास हाऊसिंग स्कीम आहे, महागृहनिर्माण योजना आहे की जी 89,000 घरांची योजना आहे, ती कुठेतरी आता काढण्याच्या हालचाली सिडकोमध्ये सुरू आहेत किंवा त्याच्या संदर्भात सिडकोकडून तशी माहिती देण्यात येत आहे की लवकरच या घरांची सोडत काढली जाणार आहे. असे अपडेट्स सातत्याने दिले जातात आणि म्हणून आपले अनेक अर्जदार आहेत किंवा अनेक गरजू आहेत की जे या सिडकोच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले आहेत. आणि म्हणून मित्रांनो, हेच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज मी आलेलो आहे खारकोपर रेल्वे स्टेशनच्या बाहेर, जो सिडकोचा मास हाऊसिंग प्रोजेक्ट चालू आहे त्या ठिकाणी. तुम्ही मागे पाहू शकता, याच ठिकाणी हीच आहेत सिडकोची घरे जी नव्याने बनवली जात आहेत आणि कुठेतरी याच घरांची सोडत काढण्याच्या हालचाली सिडकोमध्ये सुरू असल्याचं समजलेलं आहे. सध्या तरी याची कुठलीही जाहिरात किंवा कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही मित्रांनो. म्हणजे याची लॉटरी कधी निघेल याच्या संदर्भात अजूनही काहीही सांगण्यात आलेलं नाही, पण लवकरच याची लॉटरी निघेल असं वारंवार सिडकोकडून अपडेट्स देण्यात येत आहेत. तर आपण या पाहूया की नेमकं या प्रकल्पाचं काम कुठपर्यंत झालेलं आहे. चला तर मित्रांनो, हा प्रकल्प खारकोपर रेल्वे स्टेशनपासून अगदी काही पावलांच्या अंतरावरती आहे. अर्थातच तुम्हाला 1 मिनिटामध्ये तुम्ही या प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचू शकता. स्टेशनच्या अगदी लागून हा प्रकल्प असल्यामुळे भविष्यामध्ये या प्रकल्पाला खूप चांगली मागणी येऊ शकते. अतिशय चांगल्या प्रतीची घरे बनवली जात आहेत, चांगलं डिझाईन केलं जाणार आहे. ही जी घरे आहेत मित्रांनो, ही उभारली जात आहेत L&T या बांधकाम व्यवसायाकडून ही घरे उभारली जात आहेत आणि घरांचं जे इंटरनल डिझाईन आहे ते केलेलं आहे हाफिज कॉन्ट्रॅक्टर या प्रसिद्ध डिझायनरकडून ही घरे डिझाईन केली गेली आहेत. या घरांना कलर देण्याचं काम सुरू आहे, कलरिंगचे टेस्टिंग सुरू आहे आणि लवकरच या इमारतीला कलर दिला जाणार आहे. आणि जी काही नवीन सोडत जाहीर केली जाणार आहे 89,000 घराची, त्यातला पहिला टप्पा जो असणार आहे तो असणार आहे खारकोपर आणि बामणडोंगरी या रेल्वे स्टेशनच्या परिसरात जी काही घरे बनत आहेत आणि जे तळोजा 29 सेक्टर नंबर आहे त्या ठिकाणची घरे ही पहिल्या टप्प्यात काढली जाऊ शकतात असा माझा एक वैयक्तिक अंदाज आहे. कारण याच ठिकाणच्या घरांचं काम हे पूर्णत्वाकडे आलेलं आहे. तर मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट आहे या संदर्भात आपण अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी आतमध्ये जाण्यास परवानगी नाही आहे. सध्या तरी जो सॅम्पल फ्लॅट आहे तो तुर्तास तरी पाहण्यासाठी अजूनही दिला जात नाही किंवा त्याला परवानगी दिली जात नाही आहे. या ठिकाणी सांगण्यात येते की काम सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आतमध्ये जाण्यास परवानगी देऊ शकत नाही. पण लवकरच आम्ही येथील सॅम्पल फ्लॅट पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. जशी परवानगी मिळेल किंवा जे काही सॅम्पल फ्लॅट तयार असेल तो आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू आणि तोही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तर एकंदरीत तुम्हाला एक अंदाज आला असेल मित्रांनो की या ठिकाणी कशा प्रकारे या घरांचं काम सुरू आहे, कशा प्रकारे सिडकोच्या घरांचं बांधकाम सुरू आहे आणि जवळजवळ भौतिकदृष्ट्या त्या इमारती काही ठिकाणी तयार झालेल्या आहेत. म्हणून या ठिकाणची लॉटरी यावर्षी नक्कीच काढली जाईल अशा सिडकोकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आणि स्टेशनच्या जवळच ही सगळी घरे बांधली जात असल्यामुळे सर्वसामान्यांना मात्र नक्कीच या सोडतीतून या घरांच्या माध्यमातून एक दिलासा मिळणार आहे हे मात्र नक्की आहे. तर हे होतं मित्रांनो खारकोपर स्टेशनच्या बाहेरील सिडको प्रकल्पाची माहिती, जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटतं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.